Hello my dear students. Today in this video we are going to learn 3.3 Stopping by woods on a snowy evening. या ठिकाणी वूड्स म्हणजे काय तर वूड्स म्हणजे फॉरेस्ट जंगल. स्नोवी इव्हिनिंग बर्फाच्छादित अशा प्रकारची संध्याकाळ. अशा वातावरणामध्ये सिच्युएशनमध्ये कवी त्यांना त्या ठिकाणी थांबावंसं वाटतंय, विश्रांती घ्यावीशी वाटते आहे. कवीचं नाव काय आहे तर आहे रॉबर्ट ली फ्रॉस्ट. What is the title of the poem? Title of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. And what is the name of writer? Who is the poet of this poem? Robert Lee Frost, 1874 to 1963. असा हा यांचा कालखंड. यांचा जन्म 1874 मध्ये आणि मृत्यू 1963 मध्ये झालेला आहे. आता ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट फ्रॉस्ट हे एक निसर्गावर पोएम्स तयार करणारे कवी. बघा काय दिलेलं आहे, वॉज ॲन अमेरिकन पोएट. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 फिल्डझर प्राइजेस फॉर पोएट्री. अतिशय उत्तम अशा प्रकारचं ह्यांचं या ठिकाणी कार्य आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट फ्रॉस्ट हे अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे अमेरिकन कवी आहेत. ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करणं, बघा, रिअलिस्टिक डिपिक्शन ऑफ रूरल लाईफ, ग्रामीण जीवनाचं वास्तववादी चित्रण करणं आणि अमेरिकनांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा आपल्या लेखनात वापर करण्यासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलोक्वियल स्पीच. अशा पद्धतीने अमेरिकेतील जी भाषा आहे त्या भाषेचा त्यांचा लेखनावर खूप चांगला प्रभाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ द 20th सेंचुरी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे 20व्या शतकातील खूप प्रसिद्ध अमेरिकन कवी आहेत. ही रिसिव्ड 4 फिल्डझर प्राइजेस फॉर पोएट्री. आणि ह्या कवीने आपल्या दिलेल्या योगदानामुळे, विशेषतः कवितेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना 4 वेळा फिल्डझर हे जे पुरस्कार आहे त्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यांची माहिती आपण पाहिली आहे रॉबर्ट फ्रॉस्ट यांची. आता ही जी पोएम आपण पाहत आहोत, ह्या पोएममध्ये काय बरं आहे. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. ह्या कवितेत या कवीने एक छोटासा प्रसंग डिस्क्राईब केलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. असा कोणता प्रसंग येतो, हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. स्नोवी इव्हिनिंग आहे, बर्फाच्छादित अशा प्रकारची संध्याकाळ आहे आणि अशा वेळेचं छोटंसं प्रसंग इन्सिडेंट ह्या कवितेत त्यांनी डिस्क्राईब केलं आहे. ॲज ए ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. पहा, कवी
ॲज अ ट्रॅव्हलर म्हटलेलं आहे. ते प्रवास करत असताना, आपल्या मार्गावर असताना त्यांना त्या ठिकाणी जे सुंदर अशा प्रकारचं सीन्स दिसतात जंगलातील, त्यामुळेच ते त्याकडे फॅसिनेट होतात, अट्रॅक्टेड होतात. When the poet saw beautiful scenes of the woods, at that time the poet Frost was fascinated. He stops to enjoy. आणि म्हणून ते जरा थांबतात, त्या सीन्सचा, त्या ब्युटिफुल दृश्याचा आनंद घ्यावा असा त्यांना वाटतो. बट हिज माइंड अर्ग्स हिम टू गो ऑन. परंतु त्यांचं मन मात्र तयार नाही आहे, कारण त्यांना बरेचसे कामे पुढे करायची आहेत. आणि म्हणून मन त्यांचं त्या ठिकाणी मानत नाही आहे की तिथे थांबायचे नाही आहे. पुढे जाऊन बरेच कामं जीवनातील बाकी आहेत, ते पूर्ण करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप अर्थपूर्ण ही कविता या ठिकाणी आहे आणि आपल्याला ही पोएम जी आहे ती आता या ठिकाणी पाहायची आहे. पहा, हे चित्र वूड्सचं चित्र दाखवलेलं आहे जंगलाचं, आणि बर्फ सगळीकडे आहे, आणि त्या ठिकाणी हे कवी घोड्यावर बसून आपला मार्ग काढत पुढे पुढे जात आहेत. माय डिअर स्टुडंट्स, इन द पोएम देर आर 4 स्टँजाज. Every stanza has four lines, and in this way 4 into 4, 16 lines are there, and the name of the poet is Robert Frost. Let's see, try to understand stanza number 1. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्टँजा आहे याचा भावार्थ काय आहे तो जाणून घेऊया, समजून घेऊया. आपण एवढ्यात पाहिलं की हे जे कवी आहेत, हे कवी एका बर्फाच्छादित संध्याकाळी मानवी वस्तीपासून दूर जंगलात गोठलेल्या तळ्याच्या शेजारी असलेल्या सुंदर अशा प्रकारच्या गडद आणि घनदाट जंगलातून हे कवी मार्गक्रमण करत आहेत. खरं तर या कवींना तो जंगल कोणाचा आहे, त्याचा मालक कोण आहे, तो कोठे राहतो हे माहिती आहे. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. मला माहिती आहे हा जंगल कोणाचा आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. आणि ह्या जंगलाचा मालक त्या गावात राहतो हे देखील यांना माहिती आहे. अशा प्रकारे हे लेखक, हे कवी त्यांना ओळखतात सुद्धा. पुढे काय म्हटलं बा, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. सुंदर आहे. जंगलाच्या मालकाच्या दृष्टीस पडेपर्यंत बर्फाच्छादनाने व्यापलेल्या या जंगलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत येथे विश्रांती घेता येईल असा विचार हा कवी करतोय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 लाईन्सचा अर्थ, फर्स्ट स्टँजाचा भावार्थ आपण इकडे जाणून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, नो दो किंवा दो स्नो या प्रकारे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आहेत. त्याच्यावरून आपण राईम स्कीम तयार करतो. लेट्स सी स्टँजा नंबर 2. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year.
लेट्स नो द मीन ऑफ दिस स्टँजा इन मराठी. मराठी त्याचा भावार्थ काय आहे तो जाणून घेऊया. या स्टँजामध्ये एक शब्द आपण पाहत आहोत, क्विअर शब्द. त्याचा अर्थ या ठिकाणी आहे तो म्हणजे स्ट्रेंज. आणि स्ट्रेंज म्हणजे काय? विचित्र, विलक्षण. ठीक आहे. तर पहा, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. कवीला जेव्हा असं वाटतंय की आपण या ठिकाणी जरा थांबावं, तर त्यावेळेस त्या कवीचा हॉर्स कशा प्रकारे तो आपलं बिहेव करतो पहा. तर तो घोडा जो आहे त्याला समजतंय की आपला मालक इकडे थांबतोय. काळोख आहे, संध्याकाळ आहे, जंगलाच्या मध्यभागी कवी थांबतोय. आणि इथे तर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, फार्म हाऊस सुद्धा नाहीये, शेत घर सुद्धा बाजूला नाही आहे. आणि अशा ठिकाणी थांबणं त्या घोड्याला पटत नाहीये. तर क्विअर होतोय, त्याला विलक्षण, विचित्र वाटतंय की आपला मालक एवढ्या काळोखामध्ये मध्यभागी जिथे फार्म हाऊस नाही आहे अशा ठिकाणी का बरं थांबतोय. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो जो घोडा आहे तो घोडा आश्चर्य व्यक्त करतोय की आपला जो मालक आहे एवढ्या फ्रोझन लेकमध्ये, जंगलाच्या मध्ये मधोमध थांबून, त्या ठिकाणी डार्केस्ट इव्हिनिंग आहे, काळोख आहे खूप, आणि अशा ठिकाणी का बरं थांबत असेल, असा याचा भावार्थ आहे. लेट्स सी स्टँजा नंबर 3. He gives his harness bell a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. सॉरी. या ठिकाणी दोन शब्द आपण पाहू शकतो, हार्नेस बेल्स आणि डाउनी फ्लेक. पहा इकडे, हार्नेस बेल्सचा अर्थ आहे बेल्स टाईड इन द नेक ऑफ ए हॉर्स टू कंट्रोल इट. आपण याला लगाम असं बोलू शकतो. आणि डाउनी फ्लेक म्हणजे काय? सॉफ्ट फिदर लाईक स्नो फ्लेक फ्लेमिंग. अतिशय मऊ अशा प्रकारचं लेदर, फिदर, पिस. कशा प्रकारे? स्नो सारखे, स्नोचे फ्लेक्स सारखे पडणारे सॉफ्ट फिदर. पहा अर्थ याचा. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. सुंदर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की अशा प्रकारे हे पाळीव प्राणी, पक्षी जे असतात त्यांना त्या ठिकाणी लगेच समजत असतं काय योग्य आहे आणि काही नाही आहे. तर अशा प्रकारे जणू काही ते त्यांना मानवाच्या अगोदर काहीतरी चाहूल लागते अशा गोष्टींच्या संदर्भामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय तर पहा. त्या ठिकाणी तो जो घोडा आहे तो आपली मान हलवतो आणि मान हलवत जणू काही तो आपल्या मालकाला, त्या कवीला असं दर्शवतोय. मान हलवतोय, गळ्यात बांधलेला जो घंटा आहे तो वाजवून सांगतोय आपल्या मालकाला की इथून निघून जाणं योग्य आहे. म्हणजे इथे थांबू नये अशा प्रकारे तो कवीला, मालकाला सूचित करतोय. सूचित कसं करतोय तो? गिविंग बेल्स, हार्नेस बेल्स, शेकिंग अँड अशा पद्धतीने तो त्या बेल्स जे आहे ते वाजवतो आहे आणि आपल्या मालकाला सूचित करतोय. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. तर पहा, या ठिकाणी त्या घनदाट जंगलामध्ये अतिशय शांतता आहे. केवळ हळूवार वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि पडणारे हिम, बर्फ यांचा आवाज फक्त ऐकू येत आहे. लास्ट स्टँजा
My dear students, the woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. And miles to go before I sleep, and miles to go before I sleep. रॉबर्ट फ्रोस्ट. खूप सुंदर आहे. पहा कवी काय म्हणतायत. कवीने वर्णन केल्याप्रमाणे ते जंगल अतिशय गडद घनदाट आहे, डार्क अँड डीप आहे, सुंदर आहे, लवली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तो फार वेळ थांबू शकणार नाही. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. कारण काय पहा, कवीने नमूद केले आहे की त्या ठिकाणी तो फार काळ वेळ थांबू शकणार नाही. कारण विश्रांती घेण्यापूर्वी त्याला अनेक मैल वाटचाल करायची आहे. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. विश्रांती घेण्याच्या अगोदर खूप दूरवर चालत जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने खूप अर्थपूर्ण ही कविता आहे. या ठिकाणी लास्ट 2 लाईन्स ज्या आहेत त्या रिपीट झालेल्या आहेत. रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. In this way, dear students, we are going to stop here. I hope you got this poem. You have to write the hard words and meaningful words of this poem. Thank you.